नमस्कार मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला खूप काही अडचणी येत असतात. त्या अडचणीचे आपल्याला काही केला त्याचं निवारण होत नाही आणि आर्थिक अडचणी असेल, घरातील वास्तुदोष असेल, कुठल्या कार्यात यश नसेल, तर आज या ठिकाणी ह्या सगळ्यांवरती मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. तर मित्रांनो, तो उपाय पुढील प्रमाणे आहे. शुक्रवारी, श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी तुम्हाला आपल्या देवघराच्या समोर एक पाट मांडायचा आहे. त्या पाटावरती लाल वस्त्र ठेवायचंय आणि तांदूळाने स्वस्तिक काढायची आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे सोललेला. तो सोललेला नारळ त्या स्वस्तिकावरती ठेवून त्याच्यावरती हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं व्हायची आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. पेढ्याचा असू द्या, तो नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर कुलस्वामिनीचे, जी तुमची कुलस्वामिनी असेल, तुळजाभवानी असेल, माहूरची रेणुका माता असेल, कोल्हापूरची अंबाबाई असेल, तसेच नाशिकची सप्तशृंगी वणी माता असेल, या देवीला हातामध्ये या देवीचं स्मरण करायचं, आवाहन करायचं, ध्यान करायचं आणि तिला सांगायचं, हे जगदंबा, माझ्या जीवनातल्या सर्व अडचणी तू दूर कर आणि मला माझ्या कार्यामध्ये यश येऊ दे आणि तुझी कृपादृष्टी आमच्या परिवारावरती अखंड राहू दे, असे म्हणून ते अक्षता त्या ठिकाणी नारळावरती व्हायच्या आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो, तो नारळ आणि ते पाट तो तसाच त्या दिवशी रात्रभर तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ बांधायचा आहे त्या लाल कपड्यामध्ये आणि दरवाजावरती तो टांगायचा आहे. खिळा टोकून तिथे बांधायचा आहे तुम्हाला. तर मित्रांनो, हा उपाय तुम्ही जर निश्चितच केला तर तुम्हाला खूप फरक जाणवेल. आणि मी जगदंबा मातेला प्रार्थना करतो की तुझी कृपादृष्टी अखंड या सर्व भक्तांवरती राहू दे. तर मित्रांनो, हा उपाय करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला फरक पडला आहे का. तसेच या श्री पूजा दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.